वक्ते आपल्या दहीगाव जोशीचे सरपंच श्री पवनजी बोंद्रे यांना विनंती करते की त्यांनी आपलं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला करावे. रत्नाकरा धौतपदा हिमालय कीर्तिनीं ब्रह्मराजर्षी रत्नाढ्या वंदे भारत मातरम. प्रथमता वंदन त्या मातृभूमीला जिनं आम्हाला घडवलं, वाढवलं, जपलं, शिकवलं आणि मोठं केलं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. उपस्थित सर्व मान्यवर गुरु समान आहेत आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून सर्व गुरूंना सुद्धा वंदन करतो. वंदनीय भारत माता, उभ्या भारताचा आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र आणि ज्यांच्या पावन स्पर्शाने ही धरती पवित्र झाली असे स्वराज्याचे अधिपती राजा शिवछत्रपती यांना सुद्धा वंदन करतो. मंचावर उपस्थित ज्यांनी माझं नाव खूप मोठं करून सांगितलं असे आमचे काकाजी, तसे तर नात्यानं आजोबा लागतात पण जमान्याच्या मानाने काकाजी म्हणावं लागतं. आणि मी जेवढा कृपा आशीर्वाद तुम्ही मला दिला तेवढा मी मोठा नाही, शिकण्याचा आजही प्रयत्न करतो असे माननीय श्री सुधाकरजी वेंगर, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता तथा विधानसभा प्रमुख. मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक श्री प्रकाशजी वांडे, तसेच माऊली सर्कलचे प्रमुख अशोकजी कुते, ज्यांना प्रमुख म्हणून इथं उपस्थित केलं असे आमचे बोकडे काकाजी, इंगोले सर, आणि खांद्याला खांदा लावून कुठंतरी लहान भावाची भूमिका पार पाडत ज्यांच्यासोबत मी उभा आहो असे आमचे राहुल भाऊ मेंगर, आमच्या मंडळाचे अध्यक्ष. माणूस किती मोठा झाला तर त्याचं कर्तृत्व किती मोठं आहे आणि त्याच्या मागे मेहनत किती आहे हे यश मिळाल्यानंतर कळतं असे ते सत्कारमूर्ती रजतजी पत्रे सर, ज्यांनी नुसतंच आत्ताच याच वेळेस UPSC क्रॅक करून कलेक्टर या पदापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ज्या मंचावर उपस्थित आहेत अशा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या रेखाताई धुनेधर, त्यानंतर आमच्या माधुरीताई बावनकुळे, नवेगाव खैरी या ग्रामपंचायतचे सरपंच आमचे सहारे काकाजी, आमचे बंधू मनोजी गिरी, मंचावर जरी नसल्या तरी आमच्याकडे सतत लक्ष ठेवून आहे अशा आमच्या मॅडम पुष्पाताई पालीवाल व अनिताताई भड व आमच्या मस्केताई, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, गावकरी मंडळी व ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे माझे मित्र व वर्गमित्र कृणालजी कांबळे, सगळ्यांना नमस्कार करतो. आजचा दिवस हा अभिनंदन देणारा दिवस नाही तर हा संकल्प घेणारा दिवस आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे बलिदान दिलं, हा दिवसाला आपण बलिदान म्हणतो. आताच राहुल भाऊनं आपल्या भाषणामध्ये थोडक्यात का होईना पण पूर्ण सांगितलं. आणि हृदयविकारांना झटका आला, काकाजींनी सांगितलं इंजेक्शन दिलं त्याची एलर्जी झाली, पण त्याचा इतिहास खूप मोठा आहे, जेव्हा आपण त्याच्याकडे जाऊ तेव्हाच कळेल. हा भारतातला हा एकच विषय नाही, असे अनेक विषय आहे. आपल्याला माहिती आहे की 2014 नंतर कमळाला जरा चिखलामध्ये उमलण्याची जास्तीच आतुरता आली ना, आजही जरा जास्तच फैलाव आहे त्याचा कारण म्हणजे त्याच्या मागे जो 75 वर्ष चिखल हा भारतभर वाढत गेला, तो चांगल्या स्वरूपात फुलवण्यासाठी कमळाचा आणि आपल्या सगळ्यांचा यशस्वी प्रयत्न आहे. मला माहिती आहे वकील साहेबांचं नाव घेतलं जाते, कमलाकर रावांचं नाव घेतलं जाते किंवा अनन्य भाऊरावजी बुरसे असतील, सगळ्यांचं नाव घेतलं जाते. तुम्ही आपलं अख्खं आयुष्य पार्टीसाठी दिलं पण कोणतेही भोगलं नाही हे मला माहिती आहे. आणि तुमच्या या कर्तृत्वामुळेच आज आम्हाला चांगले सुगीचे दिवस आले हे आम्हाला माहिती आहे. आणि याची जर पूर्वपीठिका जर कुठं पाहिली तर ते आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दिसते. मला एक प्रसंग आठवतो, तो प्रसंग वाचनातून आठवतो. मी एक पुस्तक वाचलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. त्या पुस्तकामध्ये मादाम कामा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे लंडनला भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी शपथ घेतात आणि त्याच्यावर 8 प्रांत आपल्या भारतामध्ये तेव्हा असतात. आता आपल्याकडे 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हा भाग वेगळा, तेव्हा 8 प्रांत होते. मराठा प्रांत, उत्तर मध्य प्रांत, पूर्व प्रांत, पूर्वांचल प्रांत, दक्षिण प्रांत, तमिळ प्रांत असे प्रांत होते. तर त्या पश्चिम प्रांत, तर त्या प्रांतावर 8ही कमळ आहे आणि तो झेंडा त्यांनी तेव्हा तिथं लंडन मध्ये फहरवला होता. तुम्ही इतिहासावर किंवा गुगल करून पाहू शकता. त्याचं म्हणजे त्यांचं स्वप्न, श्यामाप्रसाद मुखर्जींचं एवढं मोठं स्वप्न आपल्या देशाविषयी होतं. आणि कालांतरानं आपल्याला सगळ्यांना माहित आहे, त्या गोष्टी डबल सांगणार नाही. ते प्रखर हिंदुत्ववादी वक्ते होते. हिंदुत्ववादी वक्ते म्हणजे काय? जो सिंधु स्रोत से सिंधु तक रहते आए है, इस धरती को माँ जो कहते हिंदू उसी को कहते. हे हिंदुत्वाची परिभाषा आहे. आपण जर पाण्याला म्हटलं का तू तुझा धर्म विसर
तर पाणी तहान भागवणं विसरा. हे लक्षात घ्या, पाण्याचा धर्म आहे तहान भागवणं. आग जर लागलेली असेल तर ते गरम पाणी असो किंवा थंड पाणी असो, ते आग विझवते, कारण की तो त्याचा धर्म आहे. तसा हिंदू धर्माचा अर्थ असा आहे की आता विश्वात्मके देवे वसुधैव कुटुंबकम सेवा परमो धर्म, हे आमच्या धर्माची परिभाषा आहे. आणि या भारत मातेला जो जो आमचं मानतो, जो जो आपलं मानतो, जो जो हे श्रेष्ठत्व ठेवतो, तो सगळा हिंदू आहे, तो कोणत्याही जाती पंथा धर्माचा असो. हेच श्यामाप्रसाद मुखर्जींनी दिलेला संदेश आहे. हा संदेश आजच्या दिवशी आपण संकल्प करावा. संकल्प का करावा? श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिवस दिलेला आहे. तर त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी, आणि मला आनंद आहे की आता आपलं काकाजीनं सांगितलं, सुधाकर काकाजीनं, की या 3ही गोष्टी राहुल भाऊंनी सांगितलं की या 3ही गोष्टी सरकारनं आटोक्यात आणल्या. कोणता? 2 देश 2 प्रधान नहीं चलेंगे, 2 देश 2 संविधान नहीं चलेंगे, 2 देश 2 निशान नहीं चलेंगे. आताही आपल्याला गर्व आहे त्या चिनाबच्या नदीवर आज जो पूल बनला, आपल्या यशस्वी विश्वगौरव पंतप्रधानांनी तिथं तिरंगा फहरवला. तो एकच होता. ज्याच्या अनुषंगाने विकास कार्य केलं ते संविधान सुद्धा तिथं एकच होतं. आणि जे लोक आता इकडचं तिकडचं गुणगान गावतात ते सुद्धा नरेंद्र मोदीचं गुणगान गावतात. पक्ष हा कसा असायला पाहिजे? हा संघटनात्मक लोकांना जोडून घ्यायला असायला पाहिजे. तुम्हाला आता माहिती आहे, फार अधिक वेळ घेणार नाही, आपल्याला माहिती आहे की इस्रायल आणि इराण आता पेटलेलं आहे. त्यामध्ये आपण जेव्हा तिथचे विद्यार्थी सोडवून आणले तर ते विद्यार्थी अगोदर व्हिडिओ टाकतात की आम्हाला आमच्या देशात परत न्या, आणि इथं आल्यानंतर सांगतात की आम्हाला व्यवस्था बरी केली नाही. मग ते रशिया युक्रेनचं युद्ध असो, इराण पॅलेस्टाईन, इस्रायल गाझा, जे जे काही असो, आम्ही आमचे सगळे विद्यार्थी सोडून आणले. एवढा लाखो रुपयाचा, करोडो रुपयाचा खर्च केला, तर आम्ही कोणाच्या बाजूने उभे असायला पाहिजे, हा एक विषय आहे. काकाजीला मी एक व्हिडिओ पाठवला होता काही दिवसा अगोदर. माझं एका युनिव्हर्सिटीमध्ये भाषण झालं, त्यांनी तो व्हिडिओ ऐकला आणि मला म्हटलं की पवन, तू आणखी मोठ्या ठिकाणी जा, चांगला स्टेज देतो मी तुला, बाहेर पाठवतो. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहे आणि आयुष्यभर राहणार, मला माहिती आहे. मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटते, आणि प्रत्येक मंचावरून मी म्हणतो की तुम्ही कुठेही कसेही राहा, फक्त हे तुमचं हृदय यानं देशासाठी धडकलं पाहिजे. त्याचं कारण असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 तत्वावर देश स्वराज्य पुढे उभं केलं. कोणतं? देव, धर्म आणि देश. आणि याची थोडीशी व्याख्या जे तुम्हाला सांगतो. देव असेल तर धर्म असेल, धर्म असेल तिथे देश असेल, जिथं देश असेल तिथं तुम्ही असाल, जिथं तुम्ही असाल तिथं कुटुंब असेल, जिथं कुटुंब असेल तिथं समाज असेल, जिथं समाज असेल तिथं एकता असेल ना, जिथं एकता असेल तिथं पुन्हा देश असेल, आणि जिथं देश असेल तिथं देव असेल, आणि जिथं देव असेल तर तिथं तुमचा धर्म असेल ना, जिथं तुमचा धर्म टिकला तिथं तुमची भारत माता यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वगुरुपदाचं आपण स्वप्न पाहतोय, आपली भारत माता विश्वगुरुपदी जात आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री प्रत्येक गोष्ट हे भारत मातेच्या चरणी अर्पण करतात आणि एक शब्द नेहमी वापरतात, हा माझा यश नाही, हा 140 करोड जनतेचा आहे. याच्या मागेही पुन्हा 3च गोष्टी जातात परत. श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय असतील, यांनी जे रोपं लावली ती रोपं उजळायला जवळजवळ आपल्याला 2014 लागला, आणि त्याचा आता वटवृक्ष होत आहे. आणि या वटवृक्षाचे आपण साक्षीदार आहोत. आपले कुठे जरी हेवे दावे असले तरी आपल्या विचाराची पार्टी, आपल्या लोकांची पार्टी, आपल्या विचारातून लोक कसे मोठे झाले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आणि प्रत्येकाला असंच वाटलं पाहिजे की नाही, हा या पार्टीचा आहे ना, चांगला आहे. कारण आपल्याला माहिती नाही की असे कितीतरी लोक आहेत. आता मी आपल्या महाराष्ट्र सरकारचा धन्यवाद मानतो. आता या 26 तारखेला 26 जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे. या दिवशी जे मिसाबंदीमध्ये लोक होते त्या सगळ्यांचा सत्कार महाराष्ट्र शासनानं नागपूरला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये हनुमंतराव वांडे यांच्याही परिवाराचा उल्लेख आहे, त्याच्यानंतर करंबाळचा उल्लेख आहे, दहेगावचे 27 लोक होते, माहुलीचे लोक होते. एवढं मोठं गौरव आपण केलेला आहे. तर हे बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि मुळीच जाणार नाही. त्याच्या मागे तुम्ही राजनाथ सिंगची व्हिडिओ पहा. त्यांची आई मरण पावली असताना ते जेलला होते, त्यांना सोडलं नाही, अग्निदेव दिला नाही. असे अनन्य अत्याचार काँग्रेसनं केले, त्याच्यामुळेच 2014 उजाडलं. जर काँग्रेसनं राम मंदिर बांधलं असतं तर भारतीय जनता पार्टीचा राम मंदिराचा मुद्दा कधीच नसता. जर काँग्रेसनं काशी विश्वनाथाचा कॉरिडॉर बनवला असता तर भारतीय जनता पार्टीने काशी विश्वनाथाचा कधीच विचार केला नसता. जर काँग्रेसनं धारा 370 संपवली असती तर आजही पहलगाम घडलं नसतं. हे वारसा त्यांनी देऊन ठेवलेला आहे. कोणता वारसा दिलेला आहे? हा त्यांनी असा वारसा दिलाय की जिथं भारतीय संस्कृती नष्ट होईल. हा त्यांनी असा वारसा दिलेला आहे की जिथं भारतीयांचं भारतीयत्व कुठेतरी कमी पडेल. अगोदर जर आमच्या देशावर हल्ले होत होते तेव्हा आम्ही युनोकडे किंवा आम्ही अमेरिकेकडे किंवा आम्ही दुसऱ्या देशाकडे
मदत मागत होतो, सांगत होतो आणि फक्त खेद व्यक्त करत होतो. आता तर विषयच वेगळा करून टाकलेला आहे. विश्वगौरव खूप मोठं नाव आहे आपल्या पंतप्रधानांना. त्याचं कारण आमचे पंतप्रधानांनी जेव्हा एकटा अभिनंदन, आमचे लेफ्टनंट एकटे अभिनंदन जेव्हा पाकिस्तानमध्ये पकडले, तर तुम्ही जर सोडला नाही तर तुमचे हाल काय होऊ शकते हे सांगितलं. आणि आता एक समाजामध्ये आपल्याला लोकसभेमध्ये खूप फेक नॅरेटिव्ह चालले की भारतीय जनता पार्टी संविधानाच्या विरोधात आहे. मुळीच नाही. तुम्ही इतिहासाची पानं चाळून पहा, सगळ्यात जास्त संविधानाचं पालन आम्ही केलेलं आहे. आणि जर साध्या लोकांचाही जरी विचार केला तर संविधानाचं पालन आज आम्हीच करतो. आम्ही जरी हिंदू धर्मामध्ये किंवा सकल हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माच्या 6 पद्धती आहे तुम्हाला सांगतो. जैन, बुद्ध, शीख, शैव, वैष्णव आणि शाक्त या उपासना पद्धतीमध्ये आम्ही 6 भागामध्ये आमचा हिंदू धर्म आहे. आजही तुम्ही आम्हाला विचारा की तुमच्यासाठी संविधान मोठं की भगवद्गीता मोठी, तर आमचं रक्त सांगतं की एकाच नाण्याच्या 2 बाजू जरी असल्या तरी संविधान मोठा आहे. त्यानंतर आम्ही आमचा धर्म पाळतो. एका नाण्याच्या 2 जरी बाजू असल्याने यात जर काही लोकांना विचारल्या तर ते सांगतात काही वेगळं आहे, देश नंतर आहे. या देशामध्ये जेव्हा आमच्या देशावर काही आपत्ती आली आणि ते इस्रायल गाजाचं जेव्हा युद्ध झालं पॅलेस्टाईन सोबत, तर त्यावेळेस 108 देशामध्ये, विषय लक्षात घ्या किती महत्वाचा आहे, 108 देशामध्ये या लोकांनी त्या गाजा पट्टीचा झेंडा रोवला आणि मोर्चे काढले. पण पहलगामचा जेव्हा हा घटना घडली तर एकानंही त्याचा निषेध केला नाही. ज्या डाव्यांचा विचार आपण करतोय, तर लक्षात घ्या आपण कोणासोबत असलो पाहिजे आणि कोणासोबत नसलो पाहिजे. येणारी पिढी, आता कलेक्टर साहेब माझ्यासोबत आहेत, मला खूप आनंद आहे, यंग आहे आणि हे करण्याची उमेद आहे. येणारी पिढी कशी असायला पाहिजे, ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात मी असायला पाहिजे. मी म्हणजे कोण, माझी विचारधारा असायला पाहिजे. माझी विचारधारा म्हणजे कशी, जे विचारधारा इथून ज्या 1951 पासून सुरू झाली ना आजपर्यंत, ही विचारधारा असायला पाहिजे. त्याचं कारणही असं आहे की राजा शिव छत्रपती होते म्हणून आपण आहोत, महाराणा प्रताप होते म्हणून आपण आहोत, आणि आपले आई वडील बाप हे तलवारीच्या जोरावर लढले म्हणून आपण आहोत. जर यांनी उचलली नसती तलवार तर तुम्ही आम्ही घातली असती कमीज आणि सलवार. हा एवढा मोठा विषय आहे. कोण सलवार घालते ना कोण कमीज घालते, कोण बांडे पॅन्ट घालते, तुम्हाला माहित आहे. खूप काही जास्त बोलण्यासारखं नाही आहे. सुधाकर काकाजीनं, आता मी बोलण्याच्या भरात मग माझं तीव्र विषय येऊन जाईल, तेवढ्या दूर मी काही जात नाही. काकाजी क्षमा मागतो, तुम्ही मला बोलण्याची आज चांगली संधी दिली. उपस्थित सर्वांचे अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. आता 26 तारखेला पुन्हा एक कार्यक्रम आहे, आणीबाणीचा दिवस आहे. तो आपल्या गावातून इकडून तिकडून बरेच लोक गेलेले आहे आणि तोही दिवस आहे. त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा आपल्याकडे भरपूर कार्यक्रम आहे. एका ठिकाणी गेलो, मला काकाजी एका जणानं म्हटलं तुम्ही अशा पार्टीशी जुडले आहे म्हणे का त्या पार्टीमध्ये कामं कमी आणि फॉर्मॅलिटी जास्त आहे म्हणे. हा कार्यक्रम घ्या, तो कार्यक्रम घ्या, पन्ना प्रमुख काढा, पेज प्रमुख काढा, सदस्य अभियान करा, हे करा ते करा. मी म्हटलं याचं कारण माहिती आहे का? नाही म्हणे आम्ही डायरेक्ट लोकांची कामं करतो म्हणे. मी म्हटलं आम्ही जेव्हा हे एक एक करत गेलो ना, म्हणून आज आमच्याकडे आहे का नाही 12 करोड कार्यकर्ते. किती करोड? एकमेव पार्टी. किती करोड कार्यकर्ते आहे? 12 करोड. महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घ्या, एवढं भारतात कार्यकर्ते आहे. म्हणून आपले पंतप्रधान जेव्हा दुसऱ्या देशात जातात का नाही, तिथेही नारे लागते कोणते, भारत माता की जय न मोदी मोदी. त्याचं काय कारण आहे, हे 12 करोड कार्यकर्ते नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आहे, म्हणून आपला देश असा ज्वाजल्यासारखा धधकत्या आगीसारखा आहे. तर अशा ज्या महापुरुषांनी भारतीय जनता पार्टी घडवली, जनसंघ घडवला, आणि आजही अशा मोठ्या नेतृत्वावर आपल्या तालुक्याची धुरा आहे, आपल्या जिल्ह्याची विधानसभेची धुरा आहे. मला बोलण्यासाठी भरपूर वेळ दिला, अपेक्षेपेक्षाही भरपूर वेळ दिला. आणि मी जाणून बुजून काकाजी तुम्ही सगळं सांगितलं, राहुल भाऊनं सगळं सांगितलं म्हणून तो भाग थोडासा स्किप केला आणि बाकीचा भाग सांगितला. सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली. बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय शिवराय, जय श्रीराम. थोडस मनोगत 2 मिनिटाचं होऊ द्या. नाही, रजत बोलेल ना. 2 मिनिटं, म्हणजे 2 मिनिटं 5 मिनिटाचं होऊ द्या. मनोगत काय खूप सखोल असा अभ्यास आपले पवनदादा यांना आहे. यांना ऐकायला आम्हाला नेहमी आवडेल. खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि बिलकुल आमच्या डोक्याची जे बंद झाले होते ते उघडून टाकले दार. आणि असंच नेहमी व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण